वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। गणरायाला वंदन करून आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देव शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन करून या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। नवसाती दिवा क्रिकेट संघ या मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला 2 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। दोन टीम्सला विनंती करेन की दोन टीमचे खेळाडू खेळपट्टीकडे जायचे आहे, तिथे श्रीफल वाढला जाईल आणि त्याचबरोबर हार अर्पण केलं जाईल, पूजा केली जाईल विकेटची। आणि मी ऐरोली कोळीवाडा या टीमला देखील विनंती करतो, सर्व खेळाडू प्लीज विनंती करतो खेळपट्टीकडे आपण रवाना व्हायचं आहे। हॅलो। आणि त्याचबरोबर यशवंतजी पाटील साहेब आणि शांतारामजी पाटील साहेब यांना देखील विनंती करतो आपण खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे। त्या ठिकाणी आपण पाहतो यष्टांना पूजला जाईल, श्रीफल वाढला जाईल आणि त्याच्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली जाईल। हॅलो। आणि त्याचबरोबर सन्माननीय बंडूदादा केनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढला जाईल, हार अर्पण केलं जाईल। बंडूदादा केनी आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने आपण पाहतो क्रिकेटवरती प्रेम आणि त्याचबरोबर या नवसाती दिवा क्रिकेट संघाच्या पाठीराखे अडचण कुठेही असली तरी दादा पहिले हक्काने उभे असतात आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहताय त्यांच्या हस्ते श्रीफल वाढलं जात आहे। आणि कोणतीही गरज पडली किंवा हॉस्पिटल असू दे किंवा कोणाला कुठे कामाला लावायचं असेल काय असू दे, सर्व कार्यात मित्रमंडळी बंडूदादा सातत्याने पुढे असतात। ते सातत्याने सांगत असतात की तुम्ही बिंदास काही करायचंय करा, तुम्हाला मॅचेस ठेवायचं आहे, तुम्हाला दुसरं काही काम करायचंय, तुम्हाला कुठे अडचण पडली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही उभे आहोत। आणि मोठे व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती देखील विराजमान होतील। त्याचबरोबर नवसाती क्रिकेट संघाचे एक लेजंड खेळाडू अर्थातच हिरामनजी पाटील साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं आणि नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश दादा यांचं देखील नुकतंच आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि त्यांच्या समवेत साथीदार अर्थातच जितेंद्रजी मडवी साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। नवसाती क्रिकेट संघ आपण पाहताय या ठिकाणी श्रीफळ वाढला गेला, आपण पाहताय बंडूदादा यांच्या शुभ हस्ते यष्टांना श्रीफल वाढलं जातं आणि मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि त्याचबरोबर केशरनाथजी मडवी साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। आपण पाहताय श्रीफल वाढत असताना यष्टांना निलेश दादा आपल्याला पाहायला मिळतील। श्रीफल वाढत असताना यष्टांना आपण पाहताय यष्टांचं पूजन या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत। या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ खेळताना आपल्याला दिसतील। आज 8 संघ, उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ, म्हणजे आज एक संघ मेगा फायनल मध्ये जाईल, दुसऱ्या दिवशी दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल। 16 संघ आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय नवसाती क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून। मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, शांतारामजी पाटील साहेब यांच्या देखील शुभ हस्ते श्रीफल वाढलं जाते। यशान आपण पाहताय खेळपट्टीच्या दिशेला दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत। एका बाजूला साईनाथ संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर त्याच्या समवेत खेळणारा संघ ऐरोली कोळीवाडा नरेश साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील त्या ठिकाणी। आणि त्याचबरोबर आमचे लेजंड महादेव मडवी साहेबांच्या या ठिकाणी नुकतंच आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। कुठेही मॅच असली तरी सातत्याने आवर्जून आपली मॅच पाहण्यासाठी येतात, कारण की आपल्या गावातले खेळाडू कशा प्रकारे खेळ करतात त्यांना प्रोत्साहन देतात, जो त्यांच्याकडे अनुभव आहे तो सातत्याने त्यांच्या पर्यंत पोहोचवत असतात।
हिरामनजी पाटील साहेब यांच्या देखील शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढलं जातं. आपण पाहताय तमाम मान्यवरांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि याही वर्षी आपण पाहतो उद्घाटन समारंभ सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम मान्यवर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या 2 दिवसांमध्ये पाहुण्यांची मान यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती पाहायला मिळतील. तमाम नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले तमाम मोठमोठे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना दिसतील. नाणेफेकीचा कॉल देखील त्या ठिकाणी केला जाईल आणि जो काही निर्णय असेल ते लवकरच घेतील कॅप्टन, कारण की भरपूर उशीर झाला या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहतो 16 संघ म्हटल्यानंतर आज 8 संघ 7 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने क्रिकेटवरती प्रेम हे सर्व मान्यवरांचा आपल्याला पाहायला मिळतं आणि खास करून बंडू दादा यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की सातत्याने ते नेहमी सोबत असतात. आमच्या क्रिकेटवरती खूप सारं प्रेम. राधाकृष्ण दिवा अग्री कोळी प्रीमियर लीग हे पर्व गाजवलंय दादांच्या संघाने. त्याच्यानं भरपूर सारे मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. खूप मोठे आयोजक देखील आहेत आणि क्रिकेटवरती प्रेम कधीही कमी होणार नाहीये दादांचं. तेव्हा परिसरामध्ये मॅचेस असल्या की सातत्याने ते सांगत असतात की क्रिकेटच्या मॅचेस असल्यावरती बिंदास ठेवा, घाबरू नका, मी आहेच. आणि ते दादाचं प्रेम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळतं. इष्टांचं पूजन, खेळपट्टीचं पूजन आपण सातत्याने पाहत असतो. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असू दे किंवा मधुकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढलं जात आहे. क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस आपण सुरू करतो किंवा नवीन हंगामाला सुरुवात करतो, दसऱ्याच्या दिवशी खेळपट्टीला पूजलं जातं, त्याच्यानंतर खेळ सुरू होतो आणि प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून देखील आम्हाला तेच पाहायला मिळतं. ज्या वेळेस नवीन स्पर्धा होते त्या वेळेस आपण पाहतो जितेंद्रजी मडवी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढलं जातं. यष्टांना आपण पाहता त्यावेळेस यष्टांना पूजन करणं भरपूर महत्वाचं असतं. या ठिकाणी खेळपट्टीला पूजला गेला, यष्टांना पूजला गेला आणि नाणेफेकीचा कॉल 2 टीमच्या मध्ये होईल खेळपट्टीवरती. तिकडे मान्यवर आमचे उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल 2 टीम्स मध्ये. आजच्या दिवसातील पहिली मॅच साईनाथ दिवा त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोळीवाडा. फोटोशूट केला जात आहे. दोन्ही टीम्स मध्ये मान्यवर आहेत त्या ठिकाणी आणि मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतो फोटोशूट केला जातोय. दोन्ही टीम्स सज्ज आहेत, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत आणि नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार साईनाथ दिवा त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोळीवाडा. नवसादी क्रिकेट संघ आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि 16 संघांपैकी कोणते 2 संघ अंतिम फेरीमध्ये जातील. स्पर्धा सुरू होईल आणि जसा पहिला बॉल पडेल तशी स्पर्धा रंगतदार होईल. भरपूर सारे व्ह्यूअर्स देखील आम्हाला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जाईल. ऐरोली कोळीवाडा त्यांच्या विरोधामध्ये साईनाथ दिवा.
सूर्यकांत दादा मडवी, बालादादा यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स राहिला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. या टीमने खूप चांगलं प्रदर्शन केलं आणि नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकला साईनाथ दिवा हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आणि जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर घ्यायचा. मैदानाच्या आत साईनाथ दिवा टीम आपण उतरायचा आहे आणि मान्यवरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्घाटन सोहळा समारंभी आणि त्याचबरोबर बक्षीस समारंभ होईल त्याही वेळेला आपल्याला पाहायला मिळतील मान्यवरांची भरपूर गर्दी आपल्याला सातत्याने पाहायला मिळणार आहे. काय काय हॅलो. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या टू व्हीलर्स आहेत त्यांना विनंती करतोय त्या काढायच्या आपण प्लीज विनंती करतोय. जे टू व्हीलर्स लागलेले आहेत मैदानाच्या आत ते आपण काढायचे आहेत प्लीज विनंती करतोय. आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती बंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निलेश जाधवचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर मान्यवरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दिवा कोळीवाडा या टीमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना देखील आम्ही विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नाणेफेकीचा कॉल साईनाथ दिवा या टीमने जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा इस निर्णय काय साईनाथ दिवा गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे आणि लवकरात लवकर मैदानाच्या आत आपण उतरायचं आहे. आणि ऐरोली कोळीवाडा टीम आपण 2 फलंदाज मैदानाच्या आत पाठवायच्यात आणि ड्रेस कोड कंपल्सरी असेल. दोन्ही टीम्स ड्रेस कोड जो आहे तो कंपल्सरी असेल अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धेचा नियम आहे. एक सूचना आहे दोन्ही टीम्सला साईनाथ दिवा आणि ऐरोली कोळीवाडा दोन टीम्सला एक सूचना आहे. जर बॉल कोणत्याही क्षणी म्हणजे कोणत्याही ओव्हरमध्ये जर बॉल हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल जुना बॉल दिला जाणार नाहीये. दोन टीमचे कॅप्टन ही नोंद घ्यायची. जर बॉल हरवला जर शेवटच्या ओव्हरमध्ये जरी बॉल हरवला तरी नवीनच बॉल दिला जाईल जुना बॉल देण्यात येणार नाहीये. ही जी सूचना आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि 12th मॅन शिवाय मैदानाच्या आत कोणताही खेळाडू जाणार नाहीये याची नोंद घ्यायची दोन टीमचे कॅप्टननी. 12th मॅन शिवाय मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू जाणार नाहीये. जरी ड्रिंक्स ब्रेक झाला किंवा बॅट चेंज करायची झाली तर 12th मॅन मैदानाच्या आत जाईल. 12th मॅन शिवाय कोणताही खेळाडू मैदानाच्या आत जाणार नाहीये अन्यथा त्यांना पॅनलाइज केलं जाईल. त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा एक सूचना सांगतोय मैदानाच्या आतमध्ये 12th मॅन शिवाय कोणताही खेळाडू जाणार नाहीये. ड्रिंक्स ब्रेक झाला 12th मॅन पाणी घेऊन जाईल. त्यानंतर बॅट जर तुम्हाला चेंज करायची असेल तर 12th मॅनच घेऊन जाईल. दुसरा कोणता खेळाडू गेला तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला झाड दिसतोय त्या झाडामध्ये जर चेंडू अडकला तर 2 धावा मिळतील. आणि झाडाला जर चेंडू लागून खाली पडला तर धावून काढायच्या आहेत धावा. आणि षटकाराच्या अवतीभोवती जे तुम्हाला झाडं दिसत आहेत त्या झाडांना जर बॉल लागला तर षटकार दिला जाईल. ऑफ साइडला जो तुम्हाला एक झाड दिसतोय तो मैदानाच्या आतमध्ये आहे ऑफ साइडला. त्या झाडाला जर बॉल लागला आणि बाउंड्रीच्या बाहेर गेला तर षटकार दिला जाईल. जर टप्पा पडून गेला तर बाउंड्री दिली जाईल. ओके. आणि जर आत पडला तर धावून काढायचे आहेत. तर या ठिकाणी मान्यवरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. तर मी विनंती करेन जितेंद्रजी मडवी यांना विनंती करतोय की बंडूदादा केनी यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. सातत्याने क्रिकेटवरती प्रेम बंडूदादांचं आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. एक
मोठे आयोजक देखील आहेत आणि आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये राधाकृष्ण दिवा हे टीमचे संघ मालक त्यांचा दादांचा या ठिकाणी सन्मान होतो माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय वडूदादा केनी यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय थँक्यू सो मच आपण आपला मोलाचा वेळ काढून आमच्या स्पर्धेला उपस्थिती दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो तर मी तुषार दादा यांना विनंती करतोय की आपण निलेश दादा यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे नवी मुंबईचे गोल्डन मॅन त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल एक मोठे आयोजक देखील आहेत आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमतच आपण स्पर्धा पाहिली ज्यामध्ये भरपूर सारे बाईक्स आपल्याला पाहायला मिळाल्या त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ आणि माईची शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय नवसती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये देखील दादा आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय आणि अनिकेत दादांना विनंती करते की हिरामनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने हिरामनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय नवसादी क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो वेलकम आणि त्यानंतर मी विनंती करेन केतन दादा यांना देखील विनंती करतोय की केसरीनाथ मडवी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी शुभ सन्मानित केलं जाते आपलं देखील आम्ही सरचं स्वागत करतो आणि दादांना पुन्हा एकदा विनंती करते की महादेवराव मडवी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे साईनाथ दिवा टीम आपला 12 पण पाठवायचा आहे प्लीज विनंती करतोय साईनाथ दिवा टीम हॅलो तर मी विनंती करतोय सोमदादा यांना देखील आपण नरेशजी पवार यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे नरेशजी केनी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय तमाम मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मधुकर पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने मधुकरजी पाटील साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील या ठिकाणी शुभ सन्मानित केलं जातोय आणि त्याचबरोबर शांतारामजी पाटील साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातंय आणि खऱ्या अर्थाने जे व्यक्तीने जे आपण पाहताय ज्यांचा सन्मान आमच्या या व्यासपीठावरती होतोय त्यांनी देखील पाण्याचा टँकर आम्हाला उपलब्ध करून दिला मैदानावरती अवतीभोवती जे झाड आहे त्याच्यावरती पाणी मैदानावरती पाणी जेणेकरून खेळाडू खेळत असताना धूळ उडणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही त्यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर यशवंतजी दिवेकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये मांडवाच्या मगारी चाललंय काय खऱ्या अर्थाने अभिनेता आहेत यशवंतजी दिवेकर खऱ्या अर्थाने कलाकार आहेत खूप चांगले आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचा देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय की आपण आपला मुळाचा वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय